कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 राम कृष्ण हरि जय
पूर्ण विराम होतो. 2 मिनिटं कोणी गडबड करू नका, अजिबात बोलू नका. भगवान परमात्म्याच्या चरणी ही समस्त सेवा समर्पित करत असताना ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरीचं पारायण निमित्तानं संपन्न होत असलेला कीर्तन महोत्सव, हरिभक्तीपरायण फक्त कीर्तन महोत्सव ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि संकल्पनाने या 4थ्या वर्षातला हा उत्सव संपन्न होतो आहे. हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय नरेश महाराज पाटील आंबोळकर महाराजांच्या संकल्पनेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आपल्या विभागातली बरीचशी मंडळी या ठिकाणी या 3.5 दिवसाच्या उत्सवाकरिता एकत्र होतात आणि हा नाम संकीर्तनाच्या महोत्सवाचा आनंद घेतात. महाराजांनी प्रयत्नपूर्वक हा उत्सव या 4थ्या वर्षापर्यंत आणलेला आहे. अनेक प्रकारची धावपळ त्याच्याकरिता महाराज करतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हा नामसंकीर्तनाचा सोहळ्याचा आनंद घेता येतो. माझ्या बाबतीमध्ये हे अत्यंत विशेष असलेले एक व्यक्तिमत्व आहे बरं का. मी फार लहान असल्यापासून फार लहान असल्यापासून महाराजांनी मला कीर्तनात साथ केलेली आहे. मी असंच या सगळ्या मुलांसारखा जेव्हा लहान होतो गेले तेव्हा आम्ही रिक्षात फिरायचो, मिरडोरमध्ये फिरायचो, टमटममध्ये जायचो आणि त्यावेळेला महाराज आमच्या सोबतच असायचे. अनेक वेळा त्यांनी आम्हाला कीर्तनाला साथ केली आहे. किती लांब आम्ही गेलेलो आहे. रात्रीभर आम्ही प्रवास करून यायचो. त्याच्यानंतर ते पुन्हा त्यांच्या व्यवसायाकडे जायचे, पण कधीच कंटाळा म्हणून केला नाही. नरेश महाराज असतील, ते गोटराम बाबा असतील, बसले का खाली मागे, गोटराम बाबा असतील, विष्णू बाबा असतील, वसंत बुवा असतील, अगदी आमचे गोरपेचे सोगा बुवा होते, आमचे प्रभाकर दादा होते, दत्ता महाराज, दत्ता काका आहेत, ही सगळीच मंडळी आहेत. अन्य बरीच आमचे अजय काका आहेत. ही सगळी मंडळी यांनी लहानपणापासून फार मला मोठी साथ केलेली आहे. किंवा त्यांच्या साथीमुळेच मी मोठा झालेलो आहे. म्हणून नरेश महाराजांच्या बद्दल आमच्या अंतःकरणामध्ये एक नितांत श्रद्धाभाव आहे. महाराजांनी प्रयत्नपूर्वक हा उत्सव सुरू केला आणि 4थ्या वर्षापर्यंत आणून ठेवला. आजची ही कार्याची सेवा महाराजांनी माझ्याकडे सुपूर्द केली. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो. आपलं हे पवित्र असं आळंदीतलं क्षेत्र आणि क्षेत्राचं आपलं हे स्थान ढोकेग्रुप अंबरनाथ परिसरची ही पवित्र धर्मशाळा सद्गुरू श्री मोठ्या बाबांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होत असलेले इथे सगळेच कार्यक्रम आणि एक उत्तम अशी ही धर्मशाळा जी आपण सध्या उभी राहिलेली पाहतो, याच्यामध्ये ज्यांचा मोठा असा सिंहाचा वाटा होता वैकुंठवासी आदरणीय सावळाराम शेठ पाटील, त्यांचंही व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीला फार महत्त्वाचं आहे. कारण मला तेवढं आठवतं तेवढं माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन मी जर पाल्याला केलं असेल तर दुसरं कीर्तन मी या धर्मशाळेत केलेलं आहे. दुसरं कीर्तन माझं या धर्मशाळेत झालं तेव्हा मी फार लहान होतो. मला वाटतं तेची संत ज्यांचा येत विठ्ठली हा अभंग मी कीर्तनाकरिता घेतला होता. घेतं मी कीर्तन केलं होतं या बाजूला. आणि ही त्यामुळे धर्मशाळा सुद्धा अत्यंत महत्त्वाची. वैकुंठवासी सावळाराम शेठ यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. अन्य पण बरीच मंडळी आहेत, त्याच्यामध्ये एक मोठी यादी आहे. पण सावळाराम शेठ यांचा वारसा त्याच पद्धतीनं पुढे घेऊन जात असताना आपण त्यांच्याकडे पाहतो. सन्माननीय श्री राजेशदादा पाटील हेही या ठिकाणी या सेवेकरिता उपस्थित आहेत. काही दिवसांच्या पूर्वीच मातोश्रींचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्या निमित्तानं मोठ्या मंडळींची उपस्थिती त्या ठिकाणी लाभली. त्या सगळ्या व्यापातून बाहेर पडून लगेच नरेश महाराजांच्या या उत्सवाकरिता ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे अनेक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. माझे माता पिता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. हा जो सगळा टाळकरी वर्ग उपस्थित झालेला आहे त्या सगळ्या टाळकऱ्यांचे, आदरणीय गायनाचार्यांचे, आज या कीर्तनाकरिता ज्यांची मृदंगाची साथ प्राप्त झाली ते माझे परममित्र हरिभक्तीपरायण आदरणीय निळोबा महाराज गोरठणकर, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. अन्य जी मंडळी या उत्सवाकरिता येतात, आपला हातभार लावतात, खारीच्या वाट्यापासून सिंहाचा वाटा ज्यांच्याकडे आहे अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाचे अनेक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी Duga, Adi, Duga, Adi, Gauni,
सगळ्यांचं मंडळीचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि महाराजांना एकच विनंती करतो, आमचे राजेश पाटील आणि आमच्या वैली साहेब यांचा सन्मान आमच्या महाराजांनी करावा. महाराज विठ्ठल पाटील मांगरूळकर या सप्ताहाचं प्रयोजन हे भगवान परमात्म्याच्या समर्थ ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेने सद्गुरू वामन बाबा, सद्गुरू सावरण बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं आयोजन गेली 4 वर्षापासून करतो आहे. सप्ताहाचं नियोजन करण्याचा एकमेव हेतू सामान्य माणसाला ज्ञानोबायांचं दर्शन, ज्ञानोबायांची भेट व्हावी, या पवित्र पुण्यभूमीमध्ये त्यांना सुद्धा येण्याचं भाग्य लाभावं या सदहेतूने या सप्ताहाचं नियोजन केलं. सप्ताहाची संकल्पना होती ती भंडारा डोंगरावर होती, पण काही कारणास्तव भंडारा डोंगरावरून कदाचित तुकोबारायांनी आज्ञा दिली असेल की मज पामर आहे काय थोरपण, त्यापेक्षा तुम्ही आळंदीला हा सप्ताह करा, कारण ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, या हेतूने तुकोबारायांनी कदाचित मला प्रेरणा दिली असेल की मज पामर आहे काय थोरपण, पायीची वान पायीवरी. त्यामुळे हा सप्ताह आळंदीमध्ये करण्याचा मानस मी ठरवला. तुकोबाराय सांगतात की विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. आणि अशा प्रकारे या अलंकपूर नगरीमध्ये या सप्ताहाचं प्रयोजन केलं. त्या सप्ताहामध्ये मलंगड परिसर, अंबरनाथ परिसर, बदलापूर परिसर, कर्जत परिसर, भिवंडी परिसर या संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व समाज आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन झालेली आहेत. कार्यक्रमाचा आरंभ रविवार दिनांक 22/12/2024 रोजी सकाळी 4 ते 6 काकडा, सकाळी 9 ते 10 हरिपाठ, सकाळी 10 ते 12 कीर्तन. पहिल्या दिवसाचं कीर्तन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण जितेंद्र महाराज पाटील यांची झाली. त्यानंतर सायंकाळी दुपारचं अन्नदान आमच्या मांगरूळ गावचे श्री बाळाराम सखाराम भोईर यांनी अन्नदान केलं सकाळच्या सत्रामध्ये. सायंकाळी 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ, हरिपाठ झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 9 कीर्तन. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वेदांतचार्य हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज भोजने यांची कीर्तनाची सेवा झाली. त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यांचं अन्नदान ते कैलासवासी शांताराम चांगो पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी शांताराम पाटील दापोडे भिवंडी यांची होती. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन सेवा सोमवार दिनांक 23/12/2024 रोजी सकाळी 4 ते 7 झाल्याबरोबर काकडा, काकडा झाल्यानंतर सकाळी 9 ते 10 हरिपाठ, हरिपाठ झाल्यानंतर सकाळी 10 ते 12 कीर्तन. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि आमचे परमश्री हरिभक्तपरायण श्री विक्रांत महाराज पोंडेकर
यांचं स्वसाविषयी कीर्तन झालं. त्याच्यानंतर पुन्हा महाप्रसाद ची पंगत श्री आमच्या बदलापूर परिसरातील उद्योगपती श्री शिवाजी शेठ इरमाळी यांची होती. त्यांच्यानंतर 23 सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 9 कीर्तन आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण श्री हेमंत महाराज मोरे पोवे कॅम्प पनवेल शांताराम बेडेकर यांचं अन्नदान. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा 24/12/2024 रोजी सकाळी काकडा, पुन्हा सकाळी 9 ते 10 हरिपाठ, सकाळी 10 ते 12 कीर्तन. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांची कीर्तन सेवा झाली. त्याच्यानंतर अन्नदान वैकुंठवासी विठोबा वैराग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजाराम विठोबा पाटील तसेच सागर महाराज पाटील ब्राह्मण करवले यांची झाली. त्याच्यानंतर सायंकाळी 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 9 कीर्तन श्री संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज श्री योगीनाथ महाराज गोसावी यांची कीर्तन सेवा झाली. कीर्तन सेवा झाल्यानंतर सायंकाळचं अन्नदान हरिभक्त श्री दिलीप मारुती भंडारी बेतवडे यांची झाली. त्याच्यानंतर आता काल्याची कीर्तनाची सेवा 25/12/2024 रोजी सकाळी काकडा ठरल्याप्रमाणे झाला 4 ते 6. त्याच्यानंतर सकाळी 8 ते 9 हरिपाठ झालं. हरिपाठ झाल्यानंतर आता जे कीर्तन आहे काल्याचं कीर्तन आमच्या परिसरातील उच्च विद्या विभूषित महाराष्ट्र रत्न हरिभक्तपरायण जयेश महाराज भाग्यवंत यांची काल्याची कीर्तनाची सेवा आणि काल्याची कीर्तनाची सेवा झाल्यानंतर काल्याचा महाप्रसाद आमच्या परिसरात एक नामांकित डॉक्टर कैलासवासी कानू आप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय कान्हा पाटील नेवालीगाव यांच्या वतीने आणि या सप्ताहामध्ये माझ्या संपूर्ण परिसरातील आपला अमूल्य वेळ खर्च करून या ज्ञानोबारायांच्या पवित्र पावन भूमीमध्ये येऊन आपापली सेवा त्यांनी करण्याचा भाग घेतला. तेव्हा त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. आणि या कार्यक्रमाकरता आपला अमूल्य वेळ देऊन आमचे मित्र आणि पत्रकार दादा गणेश गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी एक लाईव्ह सेवा दिली. तेव्हा त्यांचं सुद्धा सप्ताहाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो.